मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की आपले मॅथ रिव्हिजन बॅच ऑलरेडी किती क्लास झालेले आहे, 7 झालेले आहे। ओके, आणि टॉपिक कोणता होता? ट्रिग्नोमेट्री। ओके, सर्वांना माहितीच असेल। ओके, आणि जे लास्ट क्लास झाला होता, लास्ट क्लास मध्ये आपण काय शिकलेलो होतो? फॉर्म्युला बेस काही क्वेश्चन शिकलो होतो। कोणते फॉर्म्युले शिकलो होतो? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होते? 1, बरोबर आहे। नेक्स्ट काय सांगितलं होतं मी तुम्हाला? sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। ओके, बरोबर आहे। नेक्स्ट कोणता सांगितला होता? cosec स्क्वेअर थीटा मायनस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। हे 3 फॉर्म्युले सांगितले होते मी तुम्हाला। हो, सांगितले होते लास्ट लेक्चरला, आणि ह्या बेसवर तुम्हाला मी काही प्रॉब्लेम पण दिले होते। ओके, आणि अजून काही प्रॉब्लेम मी तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावर घेणार आहे। म्हणजे जे आरआरबी किंवा एसएससी किंवा जे स्टेट लेवलच्या एक्झाम मध्ये जर होत असेल तुमचे, ह्या बेसिसवर खूप सारे प्रॉब्लेम उतरले आहेत। तर आता आपण अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे। ओके मित्रांनो, तर हे जे एक्झाम्पल मी तुमच्या घेतलेलं आहे, हे आरआरबी आणि एसएससी ह्या दोन्ही पण एक्झाम मध्ये उतरलेलं आहे, आणि तुम्हाला फाइंड करायची होती याची व्हॅल्यू। तर कसं करायचं? फाइंड करू शकतो का आपण? हो, फाइंड आउट करू शकतो। मला सांगा सर्वात प्रथम, सेक ए म्हणजे काय होतो? सेक ए चा अर्थ काय होतो? सेक ए चा अर्थ काय होतो? 1/cos ए, बरोबर आहे? होतो ना, बरोबर आहे। तर त्याला काय करू शकतो मी? 1/cos लिहू शकतो। 1/cos ए मायनस cos ए, बरोबर आहे। ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का मी? हो, लिहू शकतो। नंतर काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं। काय होतो इथे? cos स्क्वेअर थीटा डिवाइड बाय cos ए। ओके, काय झालं इथे? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी, तर काय झालं? 1 - cos स्क्वेअर थीटा cos ए डिवाइड बाय cos ए, बरोबर आहे। 1 - cos स्क्वेअर ए काय होते इथे बघा, ह्या फॉर्म्युल्यानुसार काय होतो? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होतो। जर मी cos स्क्वेअर थीटाला राईट हँडला नेलं तर काय होते? 1 - sin cos स्क्वेअर थीटा, ही कशाची व्हॅल्यू होईल? sin स्क्वेअर थीटाची, बरोबर आहे। म्हणजे काय होते? 1 - cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होत असतो? sin स्क्वेअर ए डिवाइड बाय cos ए। पण तुम्हाला जे एक्झाम्पल मध्ये दिलं होतं, या फॉर्म मध्ये आन्सर न देता त्यांनी काय केलं? मला सांगा, मी sin स्क्वेअर ए ला sin ए इंटू sin ए लिहिलं तर चालेल का? हो, डिवाइड बाय cos ए, बरोबर आहे। नंतर सांगा मला, sin डिवाइड बाय cos काय होतो? tan ए इंटू sin ए। दिस इज अवर फायनल आन्सर। ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं, हे आपलं काय झालं? फायनल आन्सर झालं। ओके, समजलं का सर्वांना? काय केलं? सर्वात प्रथम हे प्रॉब्लेम होतं पेपर मध्ये आलेलं, सेक ए मायनस cos ए, आणि तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, आणि 4 ऑप्शन दिलेले होते। तर मी काय केलं? सर्वात प्रथम सेक ए ला मी काय लिहू शकतो? 1/cos ए, बरोबर आहे। 1/cos ए लिहिलं, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर काय झालं? 1 - cos स्क्वेअर ए अकॉर्डिंग टू फॉर्म्युल्यानुसार काय होते? sin स्क्वेअर थीटा, cos ला जर राईट हँडला लिहिलं तर काय होते? 1 - cos स्क्वेअर थीटा, बरोबर आहे। तर इथे काय होईल? sin स्क्वेअर ए डिवाइड बाय cos ए। तर याची व्हॅल्यू काय होईल? sin स्क्वेअर ए ला मी काय केलं? 2 टाइम म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं। याला तर ह्या फॉर्म मध्ये दिलं तर पुन्हा ॲज इट इज, हा। मग नंतर काय केलं मी? sin/cos काय होतो? tan इंटू sin ए। दिस इज अवर फायनल आन्सर। ओके, गॉट इट? समजलं? तर हे तुमच्या कशात? आरआरबी आणि एसएससी मध्ये आलेले एक्झाम्पल आहे। आणि मित्रांनो, ग्रुप डी ची एक्झाम लवकरच येणार आहे। तर आपली जी रिव्हिजन बॅच आहे ती कंटिन्यू चालू राहणार आहे, आणि जेव्हाही तुमचा ग्रुप डी चा पेपर येईल तोपर्यंत मी हा तुमचा जो ऍडव्हान्सचा पोर्शन आहे तो काय करणार आहे? कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। ओके, तर मित्रांनो, ह्याच फॉर्म्युला बेसवर हे सेकंड एक्झाम्पल तुम्हाला, तर मित्रांनो ह्याच बेसिसवर, ह्या फॉर्म्युलाच्या बेसिसवर हे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल आलेला आहे, आणि याला कसं टॅकल करायचं आहे आपल्याला आता चेक करा, म्हणजे फाइंड आउट करायचं याला। ओके,
तर बघा क्वेश्चन कोणचा होता, कोसेक मायनस थीटा मायनस कॉट थीटा चा होल स्क्वेअर दिलेला आहे बघा. तर काय होईल, याला तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर कसं फाइंड आउट कराल मला सांगा तुम्ही. कोसेक थीटा म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा. नेक्स्ट कॉट थीटा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा. बरोबर आहे, हे दोन सांगितले होते मी तुम्हाला फॉर्म्युले. हो, तर आता इथे काय करा, हे फॉर्म्युले जे आहे ते पुट करा. ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का मी याला, हो लिहू शकतो का, हो बरोबर आहे ना. कोसेक थीटा म्हणजे काय होतो 1 साइन थीटा मायनस कॉट थीटा काय होतो कोसेक कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा, आणि याचा होलचा पॉवर किती दिला होता, 2 दिलेला होता. बरोबर आहे. तर याला जर मी सिंप्लिफाय केलं तर काय होईल, बेस सेम आहे तर काय होईल साइन थीटा, इथे काय होईल 1 मायनस कॉस थीटा, याचा होलचा पॉवर काय होईल 2. बरोबर. नेक्स्ट काय करू शकतो मी, याला जर सेपरेट लिहिलं 1 मायनस कॉस थीटा याचा पॉवर 2 आणि इथे साइनचा पॉवर 2 लिहिला चालेल ना, हो चालेल. आता मला सांगा, सर्वात प्रथम मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला एक सांगितलं तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतं सांगा. सर्वात प्रथम मला सांगा, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो का, हो लिहू शकतो. बरोबर आहे. नंतर मला सांगा इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा याला असं लिहू शकतो. तर मित्रांनो मी याला सांगा 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा लिहू शकतो का, हो लिहू शकतो. कारण की बघा 1 असं जर केला a इंटू a तर काय होतं a स्क्वेअरच होतो ना, बरोबर आहे ना. तर मी याला ह्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता मला सांगा, हा पहिल्या दिवशी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होते a मायनस b इंटू a प्लस b सांगितला होता काय, हो सांगितला होता. तर काय होईल इथे, जर याला अजून सिम्प्लिफाय केलं 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. काय होईल इथे 1 मायनस कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा काय होईल, कॅन्सल होईल. आणि जे आपल्याला फायनल आन्सर दिलेलं होतं हे ह्या फॉर्म मध्ये दिलं होतं 1 मायनस कॉस थीटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थीटा. दिस इज अवर फायनल आन्सर. ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला फायनल आन्सर दिलेलं होतं. तुम्ही ही व्हॅल्यू पुटिंग मेथड नुसार पण सॉल्व्ह करू शकता, पण ऑप्शन मध्ये तुम्हाला जे दिले होते दोन ठिकाणी काय होऊन राहिले ते सेम आन्सर येऊन राहिले ते, म्हणून तुम्हाला काय करायला लागत ते या फॉर्म्युले जे आहे ह्यानुसार तुम्हाला आन्सर काढायचं होतं. तर क्वेश्चन कोणचा होता बघा आपल्याला, कोसेक मायनस थीटा मायनस कॉट थीटा याचा पॉवर किती दिला होता 2. तर कोसेक थीटाला काय लिहिलं मी 1 साइन थीटा मायनस कॉट थीटाला काय लिहिलं कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा. नंतर काय केलं मी याला सिम्प्लिफाय केलं, नंतर दोघांचे सेपरेट जे पॉवर होते वेगळे घेतले, आणि जर मी याला सपोज a इंटू a काय होतो a स्क्वेअरच होतो ना, तर ह्या फॉर्म मध्ये लिहिलं मी 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा काय होतो a चा पॉवर 2च होतो ना, बरोबर आहे. आणि साइन स्क्वेअर थीटाला मी इथे जर हे राईट हँड साइडला लिहिलं तर काय होते 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आणि तुम्हाला एक फॉर्म्युला पण सांगितला होता मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होतो a मायनस b इंटू a प्लस b. तर इथे सिंपल केलं मी 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. जर याला हे काय होईल 2 कॅन्सल होऊन जाईल, तर फायनल आन्सर काय होईल 1 मायनस कॉस थीटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थीटा. ओके, गॉट इट, समजलं का सर्वांना. ओके, तर अशा प्रकारे हे 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर मित्रांनो हे थर्ड प्रॉब्लेम आहे, हे पण आलेलेच एक्झाम्पल आहे. मी जेवढे पण म्हणजे आतापर्यंत एक्झाम्पल घेतलेले आहे, हे जे एक्झाम्पल घेतले हे प्रिव्हियस इयर एक्झाम्पल आहे आणि म्हणजे मोस्ट रिपीटेड टाइम आलेले आहे. ओके, तर मित्रांनो आता हे थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए डिवाइड बाय कॉस स्क्वेअर ए इंटू टॅन ए.
मला आता सांगा याला जर तुम्ही व्हॅल्यू पुटिंग, मी तुम्हाला सांगतो हे व्हॅल्यू पुटिंग मेथडनुसार पण एक इझी वे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, तुम्ही 45 ची व्हॅल्यू ठेवली तर इझी वे तुमचा आन्सर निघतो. पण कधी काय राहते, ऑप्शन मध्ये काय राहते, दोन सेम आन्सर येतात, त्याच्यामुळे तिथे आपण आन्सर देऊ नाही शकत. ओके, या टाइमला काय माहित पाहिजे आपल्याला, फॉर्म्युल्याचं माहिती असणे खूप गरजेचे आहे. फॉर्म्युल्यावरही तुम्ही खूप इझी वे काढू शकता. मला सांगा सर्वात प्रथम 1 + tan स्क्वेअर a याला पाहून तुम्हाला काय दिसते, ह्या फॉर्म्युल्यानुसार बघा. याला जर मी tan स्क्वेअरला जर राईट हँड साइडला नेलं तर काय होईल, याला मी sec स्क्वेअर a लिहू शकतो का? हो, लिहू शकतो. कसं काय मला सांगा, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. tan स्क्वेअर थीटाला जर मी राईट हँड साइडला नेलं तर काय होईल, 1 + tan स्क्वेअर थीटा, म्हणजे sec स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय होईल, 1 + tan स्क्वेअर थीटा. तर इथे मी लिहू शकतो ना? हो. डिवाइड बाय cosec स्क्वेअर a इंटू tan a. नेक्स्ट सांगा मला, मी कोसेकला जर वरती नेलं तर काय होईल, आताच सांगितलं होतं म्हणजे मला साइन, आणि सेकला जर मी खाली नेलं, जस्ट रेसिप्रोकल राहतात ना, एका डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतात ना, जसं कॉसचा इनव्हर्स काय राहतो 1/sec थीटा, बरोबर आहे. जर मी याला खाली नेलं तर काय होईल, cos स्क्वेअर a इंटू tan a, बरोबर आहे. सेकला जर मी खाली नेलं तर काय होईल, cos स्क्वेअर a, आणि कोसेकला जर वरती नेलं तर काय होईल, sin स्क्वेअर a, बरोबर आहे. मग मला सांगा sin स्क्वेअर a डिवाइड बाय cos स्क्वेअर a काय होतो, तर काय होतो tan स्क्वेअर a डिवाइड बाय काय होतो tan a, आणि tan स्क्वेअर a एक काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. तर फायनल आन्सर काय येईल आपलं, tan a. दिस इज अवर फायनल आन्सर. बघा, जर फॉर्म्युल्याचं जर हे असेल तर तुम्हाला व्हॅल्यू पुटिंग मेथडची पण गरज पडणार नाही, आणि तुम्ही विदिन अ सेकंड मध्ये आन्सर काढू शकाल. ओके, तर समजलं काय कोणता प्रॉब्लेम होता आपला, थर्ड प्रॉब्लेम 1 + tan स्क्वेअर a डिवाइड बाय cosec स्क्वेअर a इंटू tan a. मी काय केलं, सर्वात प्रथम sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होते. मला दिसले इथे की 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, sec स्क्वेअर थीटा होतो, डिवाइड बाय काय केलं, cosec स्क्वेअर a इंटू tan a. मग काय होते, 1/cos काय होत असतो, sin, बरोबर आहे, आणि 1/cos काय होतो, sec थीटा, बरोबर आहे. तर जस्ट इथे मी हे व्हॅल्यू पुट केली तर काय होतो, sin स्क्वेअर a डिवाइड बाय cos स्क्वेअर a काय होतो, tan स्क्वेअर a, बरोबर आहे. tan स्क्वेअर a डिवाइड बाय tan a काय होतो, एक tan कॅन्सल होईल, आणि फायनल आन्सर काय निघेल आपलं, tan a. ओके, समजलं असेल सर्वांना. बस जस्ट फॉर्म्युला पुट केला मी आणि आन्सर काढलं. खूप इझी मेथड आहे. व्हॅल्यू पुटिंग मध्ये कधी काय होते की आन्सर दोन सेम राहतो आणि त्यावेळेस आपण अटकतो, बरोबर आहे, आपल्याला आन्सर मिळत नाही. त्या टाइमला जर आपल्याला फॉर्म्युल्याचं जर ज्ञान असेल तर आपण विदिन अ सेकंड मध्ये हे आन्सर काढू शकतो. ओके, व्हॉट इट जम. तर मित्रांनो, हे थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. बघा किती इझी प्रॉब्लेम आहे, आणि फाइंड काय करायला सांगितलं, cos a + cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1 दिलेला आहे, आणि फाइंड करायला सांगितलं आहे sin चा पॉवर 4a + sin चा पॉवर 6a. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करू शकतो का? हो, जर हे फॉर्म्युले जर माहित असेल तर इझिली फाइंड आउट करू शकतो. बघा, मला सांगा cos a, आणि याला जर मी राईट हँड साइडला नेलं काय होईल, cos स्क्वेअर a. आता सांगा मला 1 - cos स्क्वेअर a काय होतो, इकडे जर नेलं तर sin चा स्क्वेअर होतो ना, होतो. काय होईल मग, cos ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, sin स्क्वेअर a, आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय मला सांगा, sin चा पॉवर 4a + sin चा पॉवर 6a सांगितलंय, बरोबर आहे. हे सांगितलंय ना आपल्याला फाइंड आउट करायला, पण आपल्याला तर cos a चीच व्हॅल्यू मालूम आहे. सपोज लेट हा cos a इज इक्वल टू आपल्याला sin स्क्वेअर इथे a दिलेला आहे. मी याला जर स्क्वेअर केला दोन्ही साइडला तर काय होईल, स्क्वेअर बोथ साइड, म्हणजे वर्ग केला मी दोन्ही साइडला तर काय होईल, वर्गमूळ, स्क्वेअर रूट नाही, वर्ग केला म्हणजे पॉवर 2 नी मल्टिप्लाय केलं मी दोन्ही साइडला तर काय होईल, cos चा पॉवर 2 म्हणजे cos स्क्वेअर a इंटू काय होईल, sin चा पॉवर काय होईल, जर
2 ने अजून मल्टिप्लाय केलं तर काय होईल, साईनचा पॉवर 4a होईल. बरोबर आहे. म्हणजे बघा इथे काय झालं, कॉसचा पॉवर a इंटू साईनचा पॉवर 4a झालं इथे फाइंड आउट. ओके. नेक्स्ट मला जर आधी नेक्स्ट काय विचारला इथे, तर मित्रांनो बघा मी इथे cos स्क्वेअर a इज इक्वल टू साईनचा पॉवर 4a म्हणजे मला इथे कशाची व्हॅल्यू मिळाली, साइन स्क्वेअर 4a ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली मला इथे, cos स्क्वेअर a. बघा मिळाली नाही ती व्हॅल्यू मला, मी जर बोथ साइड स्क्वेअर केला तर काय मिळाली, cos स्क्वेअर a इज इक्वल टू साईनचा पॉवर 4a मिळाली. पण आपल्याला अजून कशाची माहिती करायची आहे, साईनचा पॉवर 6a ची व्हॅल्यू माहिती करायची आहे. तर ह्याच व्हॅल्यूला घ्यायचं, काय करायचं, cos a इज इक्वल टू साईनचा पॉवर a आणि बोथ साइडने जर क्यूब केला मी, म्हणजे 3 चा पॉवर जर घेतला क्यूब केला बोथ साइड, तर काय होईल सांगा बरं मला. इथे होईल cos क्यूब 3a इज इक्वल टू काय होईल, साईनचा पॉवर 6a. बरोबर आहे ना, 3 ने मल्टिप्लाय केलं पॉवरला तर बरोबर आहे, cos क्यूब a इज इक्वल टू साईनचा पॉवर 6a. बघा मला दुसरी पण व्हॅल्यू मिळाली, साईनचा पॉवर 6a ची व्हॅल्यू काय मिळाली मला, cos क्यूब a. ओके. इथे लिहू का मी मग, हो लिहू शकतो, cos क्यूब a लिहू शकतो ना, हो. आता मला सांगा याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल, मला सांगा ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय दिसते, सेम cos सेम दिसतंय ना, काय दिसतंय, काय दिसतंय सांगा मला. एक cos जर मी कॉमन घेतला तर काय होईल, cos a प्लस cos स्क्वेअर a. आता मला सांगा ह्या फॉर्म मध्ये आणलं मी, बरं प्रश्नाकडे बघा काय दिसते तुम्हाला, प्रश्नाकडे बघून दिसताना काय दिसते, cos a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू काय होतो, 1 होतो. तर बघा इथे काय होईल, cos a, इथे आपल्याला बघा प्रश्नामध्ये काय दिलेली आहे, cos a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1 होतो. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, क्वेश्चन मध्ये 1 दिली आहे आणि जे फायनल आन्सर आहे आपलं हे cos a आलेलं आहे. बरोबर आहे. ओके, समजलं का सर्वांना, हो समजलं असेल. तर मला सांगा क्वेश्चन काय होता, cos a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1 आणि फाइंड करायचा होता साईनचा पॉवर 4a प्लस साईनचा पॉवर 6a. तर सर्वात प्रथम काय केलं मी, मला दिसलं इथे की जर मी cos स्क्वेअर a ला राईट हँडला साईडला नेलं तर काय होतो, sin स्क्वेअर a तयार होतो आणि cos a इज इक्वल टू काय होतो, sin स्क्वेअर a. पण मला जे आन्सर फाइंड आउट करायचा आहे ते साईनचा पॉवर 4a प्लस साईनचा पॉवर 6a करायचा आहे. तर मला इथे फक्त cos a मिळाला आहे. तर मी काय केलं, सर्वात प्रथम त्याला बोथ साइड स्क्वेअर केला तर काय झाला, cos स्क्वेअर a इज इक्वल टू साईनचा पॉवर 4a. तर मला इथे साईनचा पॉवर 4a ची व्हॅल्यू मिळाली, काय मिळाली, cos स्क्वेअर a. नेक्स्ट काय केलं मी, क्यूब केला बोथ साइडला तर काय झालं, cos क्यूब a इज इक्वल टू साईनचा पॉवर 6 मिळाला आणि मला दोन्ही पण व्हॅल्यू मिळाल्या. मी इथून cos a कॉमन घेतला, बघा इथे cos a कॉमन घेतला तर मला जे आपल्याला प्रश्नामध्ये व्हॅल्यू दिली होती हे मला इथे मिळाली आन्सर शेवटी. तर याची व्हॅल्यू काय दिलेली होती, ते cos a प्लस cos स्क्वेअर a काय दिलेली होती, 1 दिली होती. तर आणि याची व्हॅल्यू 1 दिली तर cos a इंटू 1 काय तो cos. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, गॉट इट, सर्वांना समजलं, हो. मित्रांनो बघा हे आरआरबी एनटीपीसी मेन्स मध्ये आलेलं एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला माहितच असेल आरआरबी एनटीपीसीचा रिझल्ट लवकरच डिक्लेअर होईल आणि मेन्सची एक्झाम्पल लवकर डिक्लेअर होईल. ओके, तर त्या आणि 2022 ची जी मेन झाली त्या मेन्सच्या एक्झाम मध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. आता आणि जे मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच बेसिसवर आहे. तुम्ही काय करा, एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्स मध्ये काय करा, मला याचा आन्सर सांगा. ओके, याचे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले होते, ऑप्शन ए मध्ये 11, ऑप्शन बी -11, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी 1 ह्या फॉर्म मध्ये आन्सर दिलेले होते. मला कमेंट करून ऑप्शन मध्ये सांगायचं की आन्सर काय म्हणून. ओके ओके मित्रांनो, हे थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला आणि मोस्ट कॉमन म्हणजे खूप पॉप्युलर एक्झाम्पल आहे. मोस्ट एक्झाम मध्ये तुम्हाला दिसत असेल, ग्रुप डी मध्ये पण विचारलेलं आहे हे एक्झाम्पल अशा प्रकारचे. ओके, तर समोर जे एक्झाम येणार आहे आपले टेक्निशियन, ALP किंवा
ग्रुप डी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे हमखास दिसेल. ओके, प्रॉब्लेम काय आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 दिला आणि फाइंड आउट करायचा आहे सेक थिटा. अरे पण आपल्याला फॉर्म्युल्यात काय दिलेलं आहे मला सांगा बरं. फॉर्म्युला काय असतो, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट इथे सांगणार आहे आता. सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 दिला आहे, पण आपण काय शिकलेलो आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होत असतो, 1 होत असतो. बरोबर आहे. मला सांगा, मी तुम्हाला हा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, ए मायनस बी इंटू ए प्लस बी होतो. बरोबर आहे. तर सांगा मी याला लिहू शकतो का असं, सेक थिटा मायनस कॉट थिटा सॉरी टॅन स्क्वेअर थिटा इथे येतो. तर मी इथे काय लिहू शकतो, सेक थिटा इंटू टॅन थिटा. हा कॉन्सेप्ट आहे आणि हा फॉर्म्युला बेसवर आहे. बरोबर आहे. तर सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस काय होईल, टॅन थिटा. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू तो दिस फॉर्म्युला, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार मी ही व्हॅल्यू काढली, इज इक्वल टू काय आहे, 1 आहे. जर मला जर सेक थिटा मायनस टॅन थिटा जर काढायचं असेल तर काय होईल, ह्या सेक थिटा प्लस टॅन थिटाला मला काय न्यावं लागेल राईट हँड साईडला. तर काय होईल, 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे बघा इथे काय झाली, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय होतो, 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा होतो. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची दिली होती, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2. जर याच्यावरून जर मी सेक थिटा प्लस टॅन थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल मला, तर हा काय जाईल, इकडे जाईल. बरोबर आहे. आणि मला सांगा, मला याच्यावरून जर सेक थिटा प्लस टॅन थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा काय जाईल, हा खाली जाईल, म्हणजे डिवाइड मध्ये हा जाईल. काय होईल, सेक थिटा मायनस टॅन थिटा डिवाइड मध्ये जाईल ना, हो जाईल. मला सांगा मग आता इथे 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 दिली आहे. म्हणजे इथे काय होईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय होईल, 1/2 होईल. आणि तुम्ही 10वीत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन हा एक टॉपिक शिकलेला असाल. आपल्याला काय मिळाली, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 मिळालं आणि सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर मित्रांनो बघा, इथे आपण सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 घेतला होता आणि याच्यावरून सेक थिटा प्लस टॅन थिटाची कशी व्हॅल्यू काढली मी इथे तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही 10वीत असताना तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे शिकले असाल. बरोबर, ह्या फॉर्म मध्ये शिकलेले असाल. जर एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर कसं करता, 2 हा मायनस होईल आणि 2x इक्वल टू काय, 3. एक्स ची व्हॅल्यू कशी होती, 3/2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पार्ट आहे. हा तुम्हाला 10th मध्ये असताना शिकलेला असाल. तर इथे जर मला सेक आणि फाइंड आउट करायची आहे मला सेक थिटाची व्हॅल्यू, तर काय होईल, इथे जर मी क्वाड्रॅटिक इक्वेशन लावलं तर काय होईल, टॅन थिटा काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे काय होईल, 2 सेक थिटा इज इक्वल टू 2 प्लस 1/2. ओके, तर 2 सेक थिटा इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 2. सेक थिटाची व्हॅल्यू काय झाली, 5 डिवाइड बाय 4. समजलं का कसा काढला तुम्ही. येथे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर मित्रांनो आपली सेक थिटाची व्हॅल्यू काय निघाली, ते 5/4. मी काय केलं, सर्वप्रथम सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 घेतला होता आणि फाइंड आउट करायला सांगितलं सेक थिटा. कशावरून फाइंड आउट केला, ह्या फॉर्म्युल्यावरून सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याला मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला. काय होतं, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ओके, समजलं. काय केलं, याला मी सिम्प्लिफाय केलं आणि याला क्रॉसमध्ये नेलं. याच्यावरून मी सेक प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू काय निघाली, 1 डिवाइड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा. याची व्हॅल्यू काय दिलेली होती, ते सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2. तर काय होते, इथे 1/2. ओके, तर आपल्याला इक्वेशन हे पण आहे 1 मालूम आहे आणि इक्वेशन हे सेकंड. याच्यावरून काय केलं मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहितीच असेल, 9 किंवा 8 मध्ये असताना तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलेच असाल. ओके, तर इथे काय होईल, मला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, सेक थिटाची करायची आहे. तर मी इथे प्लसच करेल, इथे मायनस करायची गरज नाही आहे. ओके, काय होते, मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा काय होईल, कॅन्सल होईल. सेक थिटा प्लस सेक थिटा काय होईल, 2 सेक थिटा इज इक्वल टू, याला जर सिम्प्लिफाय केलं 2 प्लस 1/2 ला तर काय होते 5/2. आणि हा 2 काय होईल, इकडे जाईल
आणि फायनल आन्सर काय निघेल आपलं 5/4. ओके, गॉट इट? समजलं सर्वांना? हो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून एक्झाम्पल देत आहे. बघा, इथे सेम प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला. सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जे मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल सांगितलं आहे ते सेम प्रोसिजर फॉलो करायची. इथे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसारच सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. हे जे फॉर्म्युले आहे ना आपले, इथे 3 ह्याच बेसिसवर आहे. हा चौथा फॉर्म्युला पण लावायचा इथे. आणि जे मी तुम्हाला लास्ट एक्झाम्पलमध्ये स्टेप सांगितलं आहे त्यानुसार करायचं. ओके, गॉट इट? समजलं सर्वांना? आता तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो मी छोटासा. जर अशा प्रकारे असेल सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 असेल, तर याचा जर कॉन्ज्युगेट करायचा असेल तुम्हाला, म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा, तर काय होतो? याचा रेसिप्रोकल होतो, म्हणजे जस्ट अपोजिट होतो याच्या. म्हणजे काय होतो? 1/2 होतो. बरोबर आहे? म्हणजे हा एक कॉन्सेप्ट आहे. सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2 असेल. जर तुम्हाला सेक थिटा प्लस टॅन थिटा जर काढायचे असेल तर काय होतो? हा 2 डिवाइड मध्ये जातो, म्हणजे 1/2 होतो. जर इथे जर सपोज दुसरी कोणची पण व्हॅल्यू असते, इथे जर 1/2 असतात आणि तुम्हाला हे जर काढायचं असले तर याची व्हॅल्यू 2 होऊन जाईल. ओके, एवढं न करता डायरेक्ट तुम्ही काय करू शकता? व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके. तर मित्रांनो, आतापर्यंत जे शिकलो तो हा हे टाईप नंबर 4 होता आपला आणि हा टाईप नंबर 5 आहे. आणि टाईप नंबर 5 मध्ये एक फॉर्म्युले दिलेले आहेत. कोणता? sin 2a cos 2 थिटा, sin 2a tan 2a cos 2a आणि sin 3a आणि cos 3a. बरं, तर sin 2a ची जी व्हॅल्यू राहते ती काय राहते? 2 sin थिटा इंटू cos थिटा. जर याला आणि याच्यापासून एक अजून फॉर्म्युला तयार होतो, तो म्हणजे कोणता? 2 tan थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan थिटा. ओके, tan स्क्वेअर थिटा. ओके, काय म्हटलं मी? sin 2a इज इक्वल टू काय होतो? sin 2 थिटा इज इक्वल टू काय होतो? 2 sin थिटा इंटू cos थिटा इज इक्वल टू काय होतो? 2 tan थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ओके, हा फॉर्म्युलाच्या बेसिसवर डायरेक्ट एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि कधी कधी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे एक्झाम्पल दिला राहतो. म्हणजे कसं? sin 2 थिटा इज इक्वल टू व्हॉट? तर त्या टाईमला माहीत झाला पाहिजे आपल्याला 2 sin थिटा, sin 2 थिटा इज इक्वल टू काय होतं? 2 sin थिटा इंटू cos थिटा. किंवा कधी कधी तुम्हाला टेनच्या फॉर्ममध्ये दिलेला राहतो, तर काय होती तो? 2 tan थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. तर हे लक्षातच ठेवा. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला दिला इथे cos 2 थिटा. तर cos 2 थिटाची जी व्हॅल्यू होत असतो cos स्क्वेअर 4 थिटा मायनस sin स्क्वेअर 4 थिटा, साइनचा पॉवर 4 थिटा. ओके, नेक्स्ट हा फर्स्ट फॉर्म्युला झाला त्याचा. सेकंड cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा. ओके, हा सेकंड फॉर्म्युला कशाचा आहे? हा cos 2 थिटाचाच फॉर्म्युला आहे. थर्ड cos 2 थिटा पासून थर्ड फॉर्म्युला बनतो. तो कशापासून बनतो? 1 मायनस 2. तर मित्रांनो बघा, इथे cos 2 थिटाचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला? cos स्क्वेअर, cos चा पॉवर 4 थिटा मायनस sin चा पॉवर 4 थिटा. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं बघा, तर काय होईल? इथे cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. ओके, याची व्हॅल्यू माहीतच असेल तुम्हाला. काय होते? 1 होते. तर आन्सर काय? सेकंड फॉर्म्युला याच्यापासूनच तयार होतो. काय होतो? cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. थर्ड हा सेकंड फॉर्म्युला झाला cos 2 थिटाचा. थर्ड फॉर्म्युला काय आहे? 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा. ओके, जर तुम्ही इथे ह्या फॉर्म्युल्यानुसार जर काढला तर थर्ड फॉर्म्युला तयार होतो 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा, 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि फिफ्थ आहे 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आहे tan 2a आणि हा एक्झाम्पल मध्ये आलेला आहे. ओके, तर कोण काय होतो? tan 2 इज इक्वल टू 2 tan a डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a. काय होतो? tan 2 इज इक्वल टू 2 tan a डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a. नेक्स्ट आहे cos 2a.
cot 2a इज इक्वल टू काय होतो cot स्क्वेअर a मायनस 1 डिवाइड बाय 2 cot a. cot 2 इज a इज इक्वल टू काय होतो cot स्क्वेअर a मायनस 1 डिवाइड बाय 2 cot a. आणि हा a वर्गीय फॉर्म्युला आहे, हा डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल मध्ये आलेला आहे. कोणचा sin 3a. तर या sin 3 ची व्हॅल्यू काय होते 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. काय होते sin 3a ची जी व्हॅल्यू आहे ती 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. आणि नेक्स्ट आहे cos 3a. याची जी व्हॅल्यू असते 4 cos क्यूब a मायनस 3 cos a. जस्ट अपोजिट टू sin 3a च्या. बघा इथे काय आलेलं आहे, इथे 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. इथे काय झालेलं आहे, जस्ट अपोजिट झालेलं आहे. इथे 4 cos क्यूब a झालेला आहे. इथे फक्त इथे sin च्या ठिकाणी cos आलेला आहे आणि इथे हे इकडे गेलेलं आहे, 3 इकडे गेलेला आहे आणि इथे cos आलेला आहे. समजलं? तर हे खूप महत्त्वाचे व्हेरी आयएमपी फॉर्म्युले आहे, व्हेरी आयएमपी आहे. आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट विचारतात. साइन टू थीटाची व्हॅल्यू दिलेली राहील तुम्हाला आणि ऑप्शनमध्ये अशा फॉर्ममध्ये आन्सर दिलेलं राहील. आणि याच्या बेसिसवर तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल विचारतात. हे आज न घेता आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तोपर्यंत काय करा, तुम्ही हे जे फॉर्म्युले आहे याला थोडं रिमेंबर करा आणि जो नेक्स्ट क्लास राहील याच्या बेसिसवर मी काय करेन तुम्हाला फॉर्म्युले सांगेन, म्हणजे एक्झाम्पल घेईल. ओके, तर आजचं हे लेक्चर इथेच आपण वाइंड अप करू. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर इव्हॉल्व करिअर अकॅडमीला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आज दिलेले जे होमवर्क आहे ते कमेंटमध्ये मला त्याचा आन्सर द्या. ओके, आणि थँक्यू.